जसं आपल्याला धरती आणि आकाश जरुरी आहे ना, तसं आपल्या घरातली माणसं पण एकमेकासाठी जरुरी आहेत. तर तसंच आपलं एकमेकासाठी साथ दिली पाहिजे. आता बघताय नाही आपल्या ऋतूचंच कळतंय नाही, पावसाळ्याची जी ऋतू असतात म्हणजे 3 ऋतू आहेत आपली वर्षाची. तर त्या ऋतूमध्ये जर पाऊस नाही पडला या थंड नाही आली, थंड नाही वाजली, उन्हाळा नाही आला, तर मग ते ऋतू काय कामाचे. तसं आपल्या घरातले पण छान ऋतू ठेवायचं, म्हणजे छान वातावरण ठेवायचं. आणि सुंदर वातावरणामुळं काय होते, आपण असं जशी धरती फुलते पाऊस पडल्यावर, तसंच सुंदर घरात जर एकमेकानं मनं जपली ना, तसंच आपलं घर पण फुललेलं आणि हमेशा हसतमुख टेन्शन फ्री राहणार. तर त्यासाठी एकमेकांनी काळजी घेतली पाहिजे, एकमेकाची काळजी आली पाहिजे, म्हणजे करता आली पाहिजे, बोलता आलं पाहिजे. एकमेकाला चेहरा जर उतरलेला दिसला तर चेहरा उतरलेला दिसला तर म्हणलं पाहिजे, काय झालं आहे आज, चेहरा उतरलेला दिसतोय, काय टेन्शन आहे का, आज रोजच्यापेक्षा जरा कमीच बोलायचं चालू आहे, रोजच्यापेक्षा हसत नाही, बोलत नाही, काय झालं आहे आज, असं ओळखलं पाहिजे एकमेकाला. मग ते नवरा असू दे, बायको असू दे, या आई मुलं असू दे, या बहीण भाऊ असू दे, तर असं सगळ्यांनी ना एकमेकाला ओळखता आलं पाहिजे. जे उदास झाल्यानंतर चेहरा पडलेला असला की टेन्शनमध्ये असलं की ओळखता आलं पाहिजे. तर ओळखता आलं ना आपल्याला, तर आपण म्हणजे चांगल्या गोष्टी आपल्याला कळत्या त्या, की आपल्याला ही वाईट आहे, ही चांगली गोष्ट आहे. तर ही गोष्ट आपल्याला कळली पाहिजे, आपल्या घरात पण कळली पाहिजे. आपल्याला फक्त बाहेरचंच नॉलेज नसावं, म्हणजे दुसऱ्याच्या घरातलं बाहेरचं नॉलेज असावं सगळं जीवनात आपल्या जी कामाला येते ती. पण दुसऱ्याच्या घरातलं आपल्याला कसं जाणून घ्यायची उत्सुकता असते. तसं न करता आपल्या घरात आपल्या माणसांसंग काय घडतं आहे, आपल्या माणूस का उदास आहे, आपल्या घरातला मेंबर कसा आहे, मुलं शाळा शिकताना त्यांच्यात काय भीती आहे का, कशी खुशपणे अभ्यास करता येते का, या मुलं काय शाळेत आपलं वर्गात जाऊन आपण भेटून यायचं शिक्षक लोकांना, आई वडील म्हणून भेटून आलं की आपली मुलं काय करतात कळतं, कसा अभ्यास करतं कळतं. फक्त आईनंच जायचं नाही, वडिलांनी पण गेलं पाहिजे. वडील कधी बिझी असले तर आईनं गेलं पाहिजे, म्हणजे दोन्ही पण जरूर आहे मुलांना पण. जसं आपल्याला आपल्या आईवडिलांनी चांगलं बघून मोठं केलं, चांगलं संस्कार घडवले, तसं आपण पण आपल्या मुलांना घडवलं पाहिजे. तर त्यासाठी फक्त सकाळी उठून डबा देऊन शाळेत पाठवणे नाही, क्लासमध्ये पाठवणे नाही. ते क्लासमध्ये व्यवस्थित असतात का, हसत खेळत अभ्यास करतात का, काय भीती आहे का, काय दडपण आहे का शिक्षक लोक म्हणजे लई रागवतात का प्रेमानं करतात का, शिक्षक लोकांना मुलं म्हणजे मुलं अभ्यास करतात का, या ऐकत नाहीत का. मुलं पण ऐकली पाहिजे ना, मुलांनी पण ऐकलं शिक्षक लोकांचं तर अभ्यास करणार, हुशार होणार. एक मुलं कसे असतात ऐकत नाहीत, शाळेत गेल्यावर अजिबात ऐकत नाही, अभ्यास कर म्हणलं तर करत नाही ते. आणि एक मुलं कशी असतात आईवडिलांना ऐकणार नाहीत, पण शिक्षक लोकांचं बरोबर ऐकून अभ्यास करणार, जी काही लिहून दिलं असतं ते अभ्यास करणार, सांगणार. घरी आल्यावर पण मला घरचा अभ्यास असा असा दिला आहे म्हणणार, या लय अभ्यास आहे, लय लिखाण आहे, लय वाचन आहे, लय पाठांतर आहे, असं मुलं बोलतात, सांगतात. तर ह्या गोष्टी पण मुलांनी आपल्याला सांगितल्या पाहिजे काय. असं आपण फ्री वातावरण ठेवायचं, वडील असू द्या नाही तर आई असू द्या. घरी आल्यानंतर आपण आता काम करून आल्यावर असं नाही की टेन्शनमध्ये राहिलं पाहिजे. काम सगळ्याला करायचं असतं, घरात बाई पण करते, बाहेर माणूस पण करत असतो. तर काम सगळ्याला करायचं असतं, पण असं नाही की ते कामाचं ओझं डोक्यावर घ्यायचं आणि घरात चिडचिड करायचं. कधी कधी काका करायचे ना, तर मग मी काकाला तशीच म्हणायची, आम्ही पण घरात करतोय पण आम्ही चिडलं तर कसं होईल वातावरण घरातलं, असं मी म्हणायची कधी कधी. अजून पण म्हणते. मला कसे आहे, हसत गाणी ऐकत टेन्शनला मागं फेकायचं आणि कामं करायचं आणि हसत राहायचं. त्यामुळं तंदुरुस्ती राहते आणि एनर्जी राहते आणि आजारी पडत नाही माणूस कधी. तर असं खुश राहिलं ना, हसत खेळत कामं केली ना, कोण ना असू द्या, म्हणजे आपलं नवरा असो, बायको असो, या मुलं असो, बाकीचे सगळेच आपल्या घरातले एकमेकाला सगळे एकमेकाला जुडलेले असतात. तर एकमेकाने एकमेकाच्या भावना जाणल्या पाहिजे, एकमेकाचं दुःख जाणलं पाहिजे, एकमेकाला त्रास दिला नाही पाहिजे, एकमेकाला कामाला मदत केली पाहिजे. तर अशा सगळ्या. आणि बाहेर काय झालं तर घरात येऊन सांगितलं पाहिजे. पहिलं तर बाहेर आपण असं राहायचं सगळ्याला, जसं घरात आपण चांगलं राहतो आपल्या घरातल्या मेंबर संग, कधी कधी घरात पण आपण चिडचिड करतो, पण घरात पण नाही करायचं आणि बाहेर पण नाही करायचं. बाहेर पण सगळ्यांना आपलं विनम्रपणे वागून यायचं. आपल्या शाळेत गेलं तरी विनम्र वागायचं, मित्रमैत्रिणी असलं तरी विनम्र वागायचं. म्हणजे विनम्र राहण्यानं काय होतं आहे, आपण एक साधारण माणूस म्हणून जर जगला
म्हणजे सगळेच साधारण माणूस म्हणून जर जगलं ना, जीवन एक आहे, तर त्या जीवनाची आपल्याला टेन्शन राहणार नाही आणि ती जीवन चांगलं जाईल, सुखी समाधानी जाईल. तर हे बघायचं पहिलं. मी अशीच करते आणि मी मुलांना पण सांगायची, शाळेत असताना कॉलेजला असताना एकदम विनम्र वागायचं, कोणाला काही बोलायचं नाही, कोणाची भांडणं नाही झाली पाहिजे, ना तुमचं नाव बदनाम झालं पाहिजे ना तुमच्या आईवडिलांचं नाव बदनाम झालं पाहिजे. तर कसं असतं, आपण मुलांसाठी एक एक रुपया जुळवून शाळा शिकवत असतो, एक एक रुपया वाचवून शाळा शिकवत असतो, घडवत असतो त्यांना. सकाळ संध्याकाळ जेवणाची त्यांच्या काळजी, घरात आपल्या 2 वेळचं अन्न कसं मिळेल, आपलं घर कसं चालेल, आपल्या घरातली परिस्थिती कशी सुधरेल, आपल्या मुलाबाळांना आपण कसं सुख देऊ हे आपण बघतोच. तसं मुलांनी पण बाहेर गेल्यानंतर आपल्या आईवडिलांना त्रास होईल असं कधीच वागायचं नाही. विनम्र, सगळ्याला काही दादा दिदी म्हणल्यानं काही बिघडत नाही. फक्त आपलं कसं आहे माहिती आहे का, 2 गोष्टी आपल्याला चांगलंच मिळणार आहे. आपण चांगलं दिलं ना तर आपल्याला चांगलंच मिळणार आहे. म्हणून आपण कधी उद्धट वागायचं नाही कोणासंग, घरात नाही बाहेर नाही, ना आपण मोहल्ल्यात आजूबाजूला पण नाही. असं नाही की दिखावा करायचा, तोंडावर गोड बोलायचं, मागं नावं ठेवायचं, तसं नाही करायचं. साधं सिंपल एक साधा माणूस कसा असतो तसं जगायचं. जसं आपली पहिली लोक, महान लोक म्हणजे येऊन दुनियातनं गेली तरी त्यांचं नाव निघतं आहे, तसं नाव आपलं पण निघालं पाहिजे. आपण जर गेलो दुनियातनं, आपल्याला दिलं जन्म दिला आहे एकच, सगळ्याला एकच जन्म असतो, सगळ्यांनी एकसारखंच वागायचं असतं, चांगलं वागायचं असतं. आणि आपल्याला कमी पडलं तर कोण देत नाही. त्यामुळे आपल्याला कष्ट करायला आलंच पाहिजे, कष्ट केलंच पाहिजे आणि कष्ट करून चांगलं जगायला आलंच पाहिजे, चांगलं जगलंच पाहिजे आणि चांगलं जगून दाखवलंच पाहिजे. का, अडचणीला कोणी पडत नाही आणि अडचणीला कोण पडणार पण नाही. किती मित्र असू द्या, मैत्रिणी असू द्या, किती नातेवाईक असू द्या, किती जमाना आपला असू द्या, जमाना आपल्यासाठी कसा असतोय, आपण चांगलं राहायचं, जमाना आपल्यासाठी चांगला आहे एवढंच धरायचं. बाकीचं जगायसाठी कसं जगायचं कसं नाही जगायचं हे आपल्या हातात आहे. विनम्र राहायचं, सगळ्याला चांगलं बोलायचं, चांगलं घ्यायचं, चांगलं द्यायचं, चांगलं घ्यायचं. तर अशा गोष्टी. तर शाळेत गेल्यानंतर ना मुलांच्या आपण पालक म्हणून मॅडमला विचारायचं, सरांना विचारायचं, हे करतात का अभ्यास व्यवस्थित. म्हणजे कसं होतं आहे, आपली मुलं करत असतात, पण कधी कधी काय होतं आहे, शिक्षक लोकांचा या अभ्यासाचा लोड असू द्या, या शिक्षक लोक कडक असतात, त्या भीतीनं ते जरा थोडेसे नरम झालेले असतात मुलं. एक सगळी नसतात तशी, एक धाडशी असतात मुलं. ते घरात पण धाडशीनं सांगतात, बोलतात आणि बाहेर पण तशीच राहतात. पण धाडस असावी, पण चांगल्या गोष्टीची असावी. धाडस अशी नसावी की हां त्यानं काय केलं तर मी बघीलच, तिनं काय केलं तर मी ही करीलच. हे धाडस काय कामाची नाही. चांगल्या गोष्टीची धाडस वाढवायची. धाडस अशी वाढवायची की आपण ज्या कामात उतरू, जी पण आपण काही काम शिकायचं आपल्याला, ते काम आलंच पाहिजे अशी धाडस. जे काय काम आपण करायला लागू ते काम झालंच पाहिजे. जे काम आपण करणार आहे ते काम केल्यालाच दिसलं पाहिजे अशी धाडस करायची. आणि पैसा आपण वाचवायचा आहे तर वाचवूनच दाखवायचा, पैसा खर्चायचा नाही तर खर्चायचाच नाही अशी धाडस ठेवायची. असं म्हणजे आपल्या जीवनात कसं वागायचं हे आलं ना आपल्याला, तर आपल्या म्हणजे मी सांगत्या ना तुमची काकू, तर सगळ्यासाठी सांगत्या. मला कसं वाटतं, तुम्ही माझीच मुलं मुली आहे, माझाच परिवार आहे. यूट्यूब फॅमिली, इन्स्टा फॅमिली, फेसबुक फॅमिली माझा परिवार आहे. मी सांगणार, मला आवडतं सांगायला, मला बोलायला आवडतं. पण कसं होतं आहे, चांगल्या गोष्टी मला सांगायला आवडतात, चांगल्याच बोलायला आवडतात आणि चांगलंच नॉलेज द्यायला पण आवडतं. असं कुठलं पण देऊन एखाद्याचं नुकसान होईल असं बोलायचं पण नाही, आणि एखाद्याचं नुकसान झाल्यानंतर आपल्याला हसू येईल आणि त्यांचं नुकसान होईल, त्यांना त्रास होईल असं वागायचं पण नसतं कुणीच कोणासाठी. म्हणलं ना जीवन एक आहे, कसं आहे काय म्हणता येते, म्हण आहे बघा, मिट्टी में मिल जाएगा. तसंच आहे हो, आपल्याला यायचं आहे आणि एक दिवशी मातीत मिळून जायचं आहे. तर नाव राहणार आहे खाली, आपलं नाव राहणार आहे खाली, आपल्या परिवारामध्ये राहणार, आपल्या मोहल्ल्यात राहणार, आपल्या गल्लीत राहणार, म्हणजे आपल्या एरियात राहणार, आपल्या म्हणजे जिथं आपण राहतो तिथं तर राहणारच, पै पाहुण्यात राहणार. तर कसं असतं, नावं ठेवणाऱ्याला ठेवू द्यायचं, पण आपण चांगलंच करायचं. कितीही नावं ठेवणारे असू द्या, कितीही पाय वाढणारे असू द्या, कितीही भांडणारे असू द्या, आपण चांगलंच राहायचं. काहीच बोलायचं नाही, काही करायचं नाही, सायलेंट बेस्ट आन्सर. मी अशीच करते, मला कितीही राग येऊ द्या,
मी कधी कोणाला भांडाय गेलं नाही, कधी कोणाला वाईट बोलाय गेलं नाही. फक्त व्यवहार चोख ठेवायचा आणि त्यांच्यासंग काही मागायचं नाही, म्हणजे त्यांना काही मागायला जायचं नाही आणि आपलं काही द्यायचं नाही. म्हणजे कसं होतं आहे, आज आपण देऊ मग त्यांना सवय लागेल, मग कधी नाही दिलं समजा या आपल्याशी नसलं तर मग त्यावेळेला त्यांना राग येतो. तर ह्या गोष्टीसाठी द्यायचं पण नाही, घ्यायचं पण नाही. असं मग लईच कधी तर आहे, ठीक आहे ते तसं दिलं ना तर गोडवा राहतो. पण रोज जर देणं घेणं राहिलं ना, मग एक ना एक दिवशी काय होतं तुम्हाला सांगते, वाईटपणा यायला लागतो. तर ते तसा वाईटपणा आला नाही पाहिजे. मैत्री अशी राहिली पाहिजे निस्वार्थ. कुठंही गेलं आम्ही असंच असायचो. मुलं आमची लहान होती ना, अतुलाचे दीदी आमची लहान होती, त्यावेळेला आम्ही आमच्या मोहल्ल्यातले आम्ही सगळेजण मिळून जायचो कुठंतरी. कधी तर आपलं गणपती संकष्टीला जायचो मंदिरात, या कुठं तर कधी तर आपलं भेळ खायला, पाणीपुरी खायला, कधी तर आपलं पोरांची सुट्टी असली ना, मग मिळून सगळेजण आपापल्या मुलांना घेऊन जायचो. पण व्यवहाराला चोख. कधी आपण त्यांना दिलं, कधी त्यांचं आपण घ्यायचं. पण पैशाच्या बाबतीत ना कुणाचा 1 रुपया ठेवून घ्यायचा नाही, आपला द्यायचा नाही, त्यांचा ठेवून घ्यायचा नाही. उधार म्हणलं ना तर 4 दिवस म्हणलं की 2 दिवसाच्या आत आपलं पैसे तिथं गेलं पाहिजे. ज्यांच्या संग आपण घेतलं आहे, ज्यांच्यापासून आपण घेतले ना पैसे, आपल्याला नडल्यावर, आपल्याला अडचण आल्यावर, तर त्यांना पण आपण सांगायचं 4 दिवस, पण द्यायचं 4 दिवसाच्या आत. 2 दिवसांनी द्या, 3 दिवसांनी द्या, पण 5व्या दिवशी द्यायचं नाही, 4 दिवसाच्या आतच द्यायचं. असा व्यवहार जर ठेवला ना तर तुम्ही सुखी समाधानी जगताला. कुठंही जाऊ दे, मग शाळा असू दे, बाजार असू दे, आपलं कामावरच्या ठिकाणी असू दे, गल्लीत मोहल्ल्यात असू दे, पै पाहुण्यात असू दे, असा जर व्यवहार ठेवला ना आपल्याला कुठंच काय अडचण येणार नाही आणि आपण चांगलं मस्त एन्जॉय करू जीवन आणि एन्जॉय करत राहू. तर चला आता आभाळाचं वातावरण, वारं वादळ सुटलेलं आहे, आवाज येत नसेल तुम्हाला. नंतर निवांत आणि एकदा संध्याकाळी बोलते, दिवसभर काय काय झालं आहे ते दाखवेल आणि मग तुम्हाला सांगेल काय काय असं. तर असं राहायचं, मस्त जगायचं एकदम सायलेंटमध्ये. कोणी काही म्हणू द्या, सायलेंट बेस्ट आन्सर. म्हणजे शांत राहिलं ना, एवढं पण शांत नाही की आपल्या घरातल्या माणसाला आपला वीट आला पाहिजे. हसत खेळत राहायचं. शांत म्हणजे आपल्याला काही भांडायचं नाही आहे. असं एक म्हणतात ना, तूच म्हणत्या ना भांडत्या, तूच म्हणत्या ना बोलत्या, म्हणून मी शांत आहे. ह्याला शांत म्हणणं नाही आहे. या तूच म्हणत्या ना की मी तू लय बोलतोय, तू भांडतोय, ह्याला शांतपणा नाही म्हणायचं, ह्याला चुकीची गोष्ट म्हणायचं. तसं शांत नाही. शांत कसं, जर आईवडिलांनी रागवलं तर शांत राहायचं. आपोआप आईवडिलांना माया येते आणि आईवडील तुमच्यासाठीच करत असतात. तुम्ही आईवडिलांची धनदौलत असता, मुलगा असो मुलगी असो. जे आईवडिलांची लेकरं असतात ना त्यांच्यासाठी धनदौलत खरी मुलं असतात त्यांची. त्यामुळे मुलांनी पण त्यांची धनदौलत आईवडील म्हणलं पाहिजे. फक्त फादर डेला स्टेटस ठेवला म्हणून वडील नाही, फक्त मदर डेला आईचा फोटो ठेवला, गाणं लावलं, ते स्टेटस चांगला नाही. तर असा स्टेटस बनवायचा की आपल्याला आपल्या आईचा हातभार लावायचा. घरी असलं की वडील चाललं कामाला की वडिलाचा डबा भरणे, गाडी काढून देणे, त्यांचा रेनकोट देणे, छत्री देणे, त्यांचा रुमाल देणे, चष्मा देणे, फोन देणे, काय असं एखादी काय आपल्याला सामान आणायचं असलं, वडिलाला बाजारात जायचं असलं, एखादी पिशवी देणे. हे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या, पण ही लई मोठं काम करते, लई मोठं मदत करते. धावपळ किती उठलेली असते सकाळी कामाला जाताना. आईची धावपळ असते किचनमध्ये, वडिलाची धावपळ असते ड्युटीवर पोचायची. तर त्या टायमात त्यांना जर थोडीशी तुम्ही मदत केली, फोन न बघता, फोनवर न एंगेज राहता, तर लई मोठी मदत होत्या. आज जसं तुमच्यासाठीच ती धावपळ करत असतात दोघं, आई आणि वडील. तर आईवडिलांची किंमत तुम्ही नाही केला आणि तुमची किंमत जर आईवडिलांनी नाही केली तर ती घर नाही. घराला जर स्वर्ग बनवायचं असलं ना तर सगळ्याला एकमेकाची काळजी घ्यायला लागणार. ऊन असू, वारा असू, पाऊस असू, तुफान असू द्या, काहीही संकट येऊ द्या, एकमेकाशी चांगलं आणि शांत आणि हसत खेळत राहायचं. तरच घर सुख समाधानी आणि घराला स्वर्ग बनवायला मदत मिळते. एकानं स्वर्ग बनत नाही घर. घराला आई पण मदत करत्या, तिच्यामुळं पण घर स्वर्ग असतं. वडील पण बाहेर जाऊन दिवसभर राबून आलेले असतात, त्यांच्यामुळं तर घराचा मोठा आसरा असतो यात वडील, आणि घराची मोठा आसरा आई असत्या. तर ते आहेत तर आपलं घर आहे, आणि आपण आहे तर त्यांची धनसंपदा आहे, असं आहे. आणि आरोग्य ही धनसंपदा ती एक मोठी आहे. तर त्याला पण निरोगी ठेवायसाठी आपल्याला चांगलं खावा, चांगलं राहावा, आणि 2 रुपये बचत केली तर घरातच आपण पोट भरून खाऊ ना. आपल्याला कपडे लत्ता व्यवस्थित राहणार, आपल्याला कर्ज होणार नाही,
आपल्या घरात कोणी हसू लागणार, म्हणजे आपल्या घराकडे बघून कोणी हसणार नाही, आपल्या परिस्थितीवर कोण हसू लागणार नाही, म्हणजे त्यांना हसायला मोका द्यायचा नाही. मला एवढं कळतं हसणाऱ्याला.